राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना महायुतीचा प्रचार करायला सांगितलंय। तसंच बदललेल्या भूमिकेवर देखील त्यांनी भाष्य केलंय। बघूया यावरचा हा रिपोर्ट। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, महायुतीच्या प्रचारात मनसेचं इंजिन। महायुतीसाठी राज ठाकरेंच्या राज्यभर सभा। पुन्हा मोदी सरकार, राज ठाकरेंचा नारा। 2019ला मोदी मुक्त भारताचा नारा देणारे राज ठाकरे 2024च्या निवडणुकीत मात्र मोदींचं कौतुक करताना काही थकत नाहीयेत। बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या गुणगानाची मालिकाच राज ठाकरेंनी सुरू केली आहे। आता हे नीट ऐका। मोदींबाबत 2019ला राज ठाकरे काय म्हणत होते आणि आता काय म्हणताय। हा मोदी मुक्त भारत जर करायचा असेल, माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या, एकत्र लढा यांच्या विरोधात। पण हा भारताला झालेला आजार हा तुम्हाला संपवावाच लागेल। सो एनआरसीचा विषय असेल, राम मंदिराचा असेल, 370 कलम असेल, अनेक गोष्टींवरती मी त्या वेळेला स्वागतही केलं, अभिनंदनही केलं। मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं या गोष्टींचं। काही गोष्टी चांगल्या होताना जेव्हा दिसायला लागतात त्यावेळेला मला असं वाटतं की एका बाजूला एक धडगुजरं कडबोळं आणि एका बाजूला एक खंबीर नेतृत्व, अशा वेळेला पुन्हा त्यांना एकदा संधी देणं हे आवश्यक आहे असं मला वाटलं। भारतातलं प्रत्येक राज्य जर मोठं झालं आणि प्रत्येक राज्यातला जर समजा तिथला बेरोजगार तरुण आणि तरुणी याचा पैसे कमवायला लागल्या, घरामध्ये पैसे यायला लागले, तर प्रत्येक राज्य जसं प्रगत होतं त्या सर्व राज्यांबरोबर देश प्रगत होतो। देश म्हणजे तर काय, या सर्व राज्यांचा समूह आहे। आणि माझी नरेंद्र मोदींकडे हीच अपेक्षा होती, अरे तुम्ही नका गुजरात करू, या देशामधलं प्रत्येक राज्य हे तुमचं अपत्य आहे आणि त्या प्रत्येक अपत्याकडे तुम्ही समान पद्धतीने बघणं गरजेचं आहे। नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य ही त्यांच्या समान अपत्यांसारखी पाहणं आवश्यक आहे, समान मुलांसारखी पाहणं आवश्यक आहे। गुजरात त्यांना प्रिय असणं हे स्वाभाविक आहे, कारण ते गुजरातमधले आहेत, ते गुजराती आहेत। परंतु इतरही राज्यांकडे त्यांनी त्याच प्रकारचं लक्ष या पुढच्या 5 वर्षांमध्ये दिलं जाईल अशी माझी अपेक्षा आहे। अयोध्येतील राम मंदिरावरूनही राज ठाकरेंनी मोदींचं कौतुक केलंय। पंतप्रधान मोदी नसते तर अयोध्येत राम मंदिर झालंच नसतं असंही राज ठाकरे म्हणाले। जर इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते, जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी, जरी ते नसते, जर ते नसते तर राम मंदिर उभंच राहू शकलं नसतं। हा तसा अनेक जसे पेंडिंग विषय आहेत तसा हा एक तसाच राहून गेला असता विषय। दरम्यान मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याच्या सूचनाही दिल्या। महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा मनसे प्रचार करण्याचा राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश आहे। महायुतीच्या नेत्यांसोबत समन्वय साधण्यासाठी राज ठाकरे मनसे नेत्यांची यादी जाहीर करणार आहेत। महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे सभा घेण्याची शक्यता आहे। मुंबईतील राज ठाकरेंच्या प्रचार सभांसाठी मनसेकडून मैदानं बुक झाली आहेत। मनसेचा 2 ते 3% वोट शेअर महायुतीच्या उमेदवारांकडे वळवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली। अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितलं नव्हतं की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून मी टीका करतोय, माझे 40 आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय, असल्या कुठच्या गोष्टींमधनं ती टीका नव्हती, ती मुद्द्यांना टीका होती। मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटकं जनता बघते। म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे। 2014 साली राज ठाकरेंनी आपले उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवत मोदींना पाठिंबा दिला होता। तर 2019 मध्ये भूमिका बदलत मोदींविरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा प्रचार केला होता। मात्र 2024 लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदींच्या कौतुकाचे सूर आळवत राज ठाकरेंनी महायुतीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता राज ठाकरेंसारख्या सभेला गर्दी खेचणाऱ्या नेत्याचा महायुतीला मतांसाठी खरंच फायदा होणार का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईहून श्रेयस सावंतसह प्रथमेश मोरे, पुढारी न्यूज।